पण काय सांगाल तुम्ही या प्रभागाचे नगरसेवक होता, तसेच मीरा महानगरपालिकेच्या माजी महापौर देखील होते आणि तुमच्या प्रभागात अशा प्रकारचे ब्लँक आधार कार्ड भेटत आहे, काय सांगाल याच्यावर? मला ही कल्पना आताच मिळाली आणि त्यामुळे मी या ठिकाणी आलेली आहे। हे असे कोरे कार्ड जर कोण छापत असेल आणि हे याचा वापर जर इलेक्शनसाठी कोण करत असेल तर ही अतिशय निंदनीय गोष्ट आहे। इलेक्शन आहे, इलेक्शनला विविध पक्षातून उमेदवार उभे राहतील, पण अशा प्रकारचं कृत्य हे निंदनीय आहे आणि चुकीचं आहे आणि माझी ह्याच्यावरती हरकत आहे आणि मी पोलीस स्टेशनला सुद्धा या संदर्भामध्ये तक्रार करणार आहे। या ठिकाणी पोलिसांना सुद्धा बोलवलं गेलं आहे आणि या कॅमेराच्या माध्यमातून या ठिकाणचे जे असे आधार कार्ड आहेत, ब्लँक आधार कार्ड, ते कोणी उचलले याची शहानिशा आता लगेचच होणार आहे। कारण की आज आता जे ब्लँक आधार कार्ड भेटले त्याच्यावरून विरोधक आता तुमच्यावर कुठे ना कुठे आरोप करतील, कारण की याबद्दल तुमचे भाजपचे त्या ठिकाणी नगरसेवक होते आणि या ठिकाणी येणाऱ्या निवडणुकीत देखील भाजपचे उमेदवार या ठिकाणी इच्छुक आहेत आणि तशी अजून तिकीट फायनल झाले नाही, तुमच्यावर देखील आरोप करण्यात नाही, असं काही नाही आहे। आमच्याकडे असतं तर आम्ही ते बोलायला पण नसतो आलो। आमच्याकडे असा प्रकार होत नाहीये आणि आम्ही असा कधी प्रकार केलेला पण नाही। पण हे जे ज्या ठिकाणी कुणी केलं आहे, या ठिकाणी कुणी केलं आहे त्यांच्यावरती हरकत घेतोय आणि त्यांच्यावरती म्हणजे आम्ही विरोधामध्ये तक्रार सुद्धा करतोय। हे कोण करत असेल त्याच्यावरती आम्ही तक्रार करतोय।